एका संख्येला 4 ने गुणून 8 ने भागायचे होते, परंतु चुकून 8 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर 16 आले. तर बरोबर उत्तर काय असा प्रश्न विचारलेला आहे. आता एक संख्या दिलेली नाही, सुरुवातीला एक संख्या काय मानायची, एक संख्या ही आपणाला x मानायची आहे. एक संख्या बरोबर काय केलं, x मानलं, एक संख्या बरोबर x. म्हणून काय झालेली आहे क्रिया, x ही मानली, त्याला 8 ने गुणले व 4 ने भागले, x गुणिले 8 भागिले 4 बरोबर किती आलेले आहेत, इथे 16 म्हटलेलं आहे. म्हणून आता याला भाग घालून घ्यायचा, x गुणिले 8 x गुणिले 8 भागिले 4 बरोबर किती आले, 16 आले. आता 4 भाग घालून घ्या, 4 एके 4, 4 दुनी 8. म्हणून इकडे घ्या 2x बरोबर किती आले, हे 16 तसेच्या तसे आले. म्हणून 2 तिकडे गेले तर किती झाले, भागाकारात गेले. म्हणून x बरोबर 16 भागिले 2. म्हणून x बरोबर किती आले, बेक बे बे 8 16. म्हणून x बरोबर 8 आले. म्हणून एक संख्या कोणती आलेली आहे, 8 ही संख्या आलेली आहे. मग पुन्हा ती क्रिया करून घ्या वरच्या प्रमाणे. 8 ही घेतली, आपल्याला एक संख्या मिळाली 8, गुणिले काय केलेलं आहे 4, 8 गुणिले 4 आणि भागाकारात काय केलेलं आहे, भागाकारात 8 घेतलेला आहे. बरोबर किती बघा आता, 8 चौक 32, 8 चौक 32 भागिले 8. म्हणून 32 भागिले 8 घेतले, 8 एके 8, 8 चौक 32. म्हणून आपलं उत्तर काय आलं, 4 ही ती संख्या कोणती आहे, 4 ही संख्या आहे.